महाराष्ट्रातल्या आणि पुण्यातल्या इतिहासात एक क्रूर अध्याय म्हणजे शनिवार वाडा. ह्याच वाड्यात अल्पवयीन नारायणराव पेशव्यांचा 1773 मध्ये क्रूरपणे हत्या करण्यात आली. नारायणराव पेशवे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मदतीची हाक मारत पूर्ण वाड्यात फिरत राहिले, पण कोणी मदतीला आलं नाही. तब्बल 2 शतकांनंतर अजूनही ती मदतीची हाक त्या वाड्यात ऐकू येते असं लोक म्हणतात. अनेक स्थानिकांनुसार असं म्हणतात की प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री आणि विशेषतः थंडीच्या मध्यरात्री अजूनही तिकडे अस्पष्ट रडण्याचे आवाज ऐकू येतात. ह्या रडण्याच्या आवाजाच्या मागे नारायणरावांचा शापित आत्मा आहे असं मानलं जातं. अनेक पॅरानॉर्मल एक्सपर्ट्स टीमने तिथे स्वतःचे डिव्हाइसेस लावले तो साऊंड रेकॉर्ड करायला, आणि तो जो रेकॉर्ड झालेला साऊंड होता तो अस्पष्ट होता. या आवाजाला इंटरप्रिट केलं. ॲज अ इंटरप्रिटेशन असं निघालं की काका मला वाचवा. हा शनिवार वाडा फक्त पेशव्यांच्या वैभवाचा साक्षीदार नाहीये, पण एका अल्पवयीन मुलाच्या हत्येचाही साक्षीदार आहे. तुम्हाला काय वाटतं? ही कथा फक्त लोककथा आहे काही सत्य आहे? तुम्हाला काय वाटतं मला कमेंट्स मध्ये सांगा.